हाय, हॅलो. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना आज मी मिठाची अशी एक ट्रिक सांगणार आहे, ज्याने तुमचा गॅस कितीही घाण असला तरी एकदम स्वच्छ होण्यास मदत होईल. चला तर मग. सगळ्यात अगोदर तर आपल्याला एका बाउलमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे, व्हिनेगर घ्यायचं आहे, बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि थोडंसं डिशवॉश लिक्विड घ्यायचं आहे. छानपैकी त्याला मिक्स असं करून घ्यायचं आहे. बेकिंग सोड्यामुळे जी पण घाण आहे आपली ती लवकर निघणार आहे आणि व्हिनेगारमुळे लवकरात लवकर आपली स्वच्छता चला होणार तर आहे. मग किचनबद्दल नवनवीन टिप्स, डेली व्लॉग बघायचा असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. आता घरातली सर्व काही कामे नुकतीच आवरली होती, तर म्हटलं तुमच्यासोबत पण सर्व काही आपण किचनचं क्लिनिंग कसं करतो शेअर करूयात. डेली सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला असणारं काम म्हणजे आपला गॅस आणि गॅस ओटा क्लीन करणं. तर आता त्या सर्व काही झंझटपासून आपल्याला दूर राहायचं आहे आणि आपला गॅस स्वच्छ असा हवा असेल, तर मी सांगेल ती ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्या गॅसवरती साचलेली सर्व काही धूळ जी आहे, ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे. आता खूप जण असे आहेत, की जे आपला गॅस आहे ते पाण्याने धुतात, तर चुकूनही आपला गॅस आपल्याला पाण्याने धुवायचा नाही. तर त्यामुळे काय होतं, हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. त्यामुळे आपला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आता या ठिकाणी मी मीठ आणि विम बार लिक्विड जे मिक्स केलं होतं, ते सर्व काही फक्त आणि फक्त ह्या ज्या आपल्या स्टीलच्या प्लेट आहेत, त्यालाच लावून घ्यायचं आहे. आपली ही जी स्लाईड आहे ग्लासची, त्याला अजिबातही आपल्याला लावायचं नाही आहे. फक्त हे जे स्टीलचं आहे, यालाच लावा. आता याला मी एका घासणीच्या साहाय्याने सर्व काही असं घासून घेते. तर एवढा एफर्टसुद्धा लावण्याची गरज पडणार नाही, जर तुम्ही मी सांगितलेल्या ट्रिकनं फॉलो केलं तर. चला तर मग मी आता सर्व काही स्वच्छ असं क्लीन करून घेते. आता आपल्याला सर्व काही तीनही प्लेट ज्या आहेत स्टीलच्या, त्या एका कपड्याने छान अशा स्वच्छ क्लीन करून घ्यायच्या आहेत. आता राहिला प्रश्न, ही जी ग्लासची स्लाईड आहे त्याला कसं क्लीन करायचं? तर ते क्लीन करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी डिशवॉश लिक्विड टाकून द्यायचं आहे. आपल्याला त्या ठिकाणी डिटर्जंट किंवा मीठसुद्धा टाकायचं नाही आहे. ओन्ली फक्त आणि फक्त आपल्याला त्या ठिकाणी डिशवॉश लिक्विड टाकून घ्यायचं आहे आणि जो स्मूथ स्पंज मिळतो त्या स्पंजनीच आपल्याला सर्व काही हे क्लीन करून घ्यायचं आहे. चला तर आता मी सर्व काही क्लीन करून घेते. आता आपल्याला नेहमी पाण्याने गॅस का धुवून घ्यायचा नाही, फक्त आणि फक्त पुसूनसुद्धा आपला गॅस हा चकाकी होऊ शकतो. तर नेहमी पाण्याने धुतल्यामुळे काय होतं, की ज्या आपल्या गॅसच्या खालच्या साईडला ज्या नळ्या असतात किंवा जो वर आपली गॅसची जी जाळी असते, त्या ठिकाणी पाणी जाऊन आपल्या जेवढ्या पण ट्यूब आहेत, तर त्या दररोजच्या धुण्यामुळे काय होतात, तर त्या जाम व्हायला लागतात आणि काही वेळानंतर तर त्या लिकेज व्हायला पण सुरुवात होऊन जाते. जर लिकेज व्हायला गॅसची सुरुवात झाली तर खूप काही मोठा असा घात पण होऊ शकतो. त्यामुळे काय करायचं आपल्याला पाण्याने धुवून नाही घ्यायचं आहे.
आपल्याला नॉर्मली असं तुम्ही एखाद्या डिशवॉश लिक्विडने वगैरे किंवा मी सांगितलं त्याप्रमाणे त्याला क्लीन करून घेऊ शकता आणि नंतर पाणी न टाकता तुम्ही साध्या एका कपड्याने सुद्धा स्वच्छ असं पुसून घेतलं तरी आपला गॅस हा चांगलाच होणार आहे. तर तो तेवढा मोठी आपल्याला रिस्क टाळायची असेल किंवा आपल्या गॅस लिकेज होऊ नये असं वाटत असेल, तर तुम्ही पाण्याने गॅस धुवू नका. कारण जेवढे दिवस आपल्याला आपला गॅस टिकायला हवा, तेवढे दिवससुद्धा आपला गॅस टिकला जात नाही किंवा आपली जी फ्लेमचा पण प्रॉब्लेम यायला लागतो. कारण ब्लॉकेज झाल्यामुळे गॅससुद्धा आपला रेग्युलरी निघत नाही. कधीतरी वर्षातून एखाद्या वेळी जर तुम्ही पाण्याने धुतला तर काही प्रॉब्लेम नाही. कारण तेवढी डीप क्लीन करण्याची गरजसुद्धा असते. पण नेहमी दररोज तेच करायचं, दररोज पाण्यानंच धुवायचं, तर त्यामुळे तुमचा गॅस अवघ्या 6 ते 3-4 महिन्यामध्येच खराब व्हायला लागेल. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तर त्याला छानपैकी असं कपड्यानेच पुसून बघा, त्याने सुद्धा क्लीन होतो. आता मी तुम्हाला सांगितलेल्या ट्रिकनीच बघा गॅस क्लीन केला आहे, तर तुम्हाला समोरच रिझल्ट दिसतही असेल, की किती छान असा क्लीन झालेला आहे. कुठेही असा डाग नाही, काहीच नाही. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही क्लीन केलं ना, तर तुमचा गॅस नक्कीच क्लीन होऊ शकतो. आता आपल्याला परत एकदा त्यालाही एका छान असं कपड्याने पुसून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला जवळून दाखवते, की बघा तुम्ही स्वतःच की किती स्वच्छ झालेलं आहे. आता कुठेतरी तुम्हाला डाग दिसत आहे का? सर्व काही असं क्लीन झालेलं आहे. तर धुतल्याने सुद्धा तो एवढाच क्लीन होतो आणि कपड्याने पुसला तरी एवढाच क्लीन होतो. फक्त आपल्याला कपड्याने पुसल्यानंतर एवढा काही ड्रॉबॅक्स नाही आहेत, जेवढे की आपल्याला धुतल्याने आहेत. तर मग जी गोष्ट पुसल्याने होते, तर त्याला धुण्याची काय गरज आहे? तर जास्त धुतल्यामुळे पण आपले जे बटन्स आहेत त्या साईडला सुद्धा गॅस खूप वेळेस लीक होण्याची भीती असते किंवा आपल्याला वास येतो की कुठून तरी गॅस लीक होत आहेत, पण समजत नाही. तर त्यावेळेस तो आपल्याला जो बटन आहे त्या बटनाच्या तिथूनच लीक व्हायला लागतं. आता आपल्या त्यावरती राहणाऱ्या ह्या ज्या छोट्या शेगड्या आहेत त्या पण आपल्याला छानपैकी असं क्लीन करून घ्यायच्या आहेत. तर तीनही शेगड्या आता मी घासून अशा स्वच्छ करते. आता राहिला प्रश्न या ज्या शेगड्या आहेत त्यांना कसं क्लीन करायचं, तर त्याला तुम्ही गरम पाण्याने सुद्धा वॉश करून घेऊ शकता. याला डेली तुम्हाला असं डीप घासून वगैरे घेण्याची गरज नाही. तुम्ही नॉर्मली महिन्यातून किंवा 15 दिवसाला पण त्याला छानपैकी असं घासून वगैरे घेतलं तरी पण त्या क्लीन होतील. एवढे काही घाण होण्याची त्याची डीप क्लिनिंग करण्याची गरज नाही आहे. कारण त्याची जी वरची फिनिशिंग आहे ती पण नंतर निघण्याची भीती असते. त्यामुळे तुम्ही 15 दिवसाला किंवा महिन्याला त्याला असं डीप क्लीन करून घ्या. गरम पाण्याने सुद्धा तुम्ही तुमचा पूर्ण काही गॅसची शेगडी आहे तर ती पण क्लीन करू शकता. आता राहिला बेकिंग सोडा, व्हिनेगर, डिशवॉश लिक्विड हे तुम्ही गरम पाण्यात टाकून जरी केलं क्लीन गॅस तुमचा तरी पण तो तेवढाच क्लीन होणार आहे आणि नॉर्मल पाण्यामध्ये केला तरीही होईल. पण गरम पाण्यामध्ये त्याचा थोडा जास्त रिझल्ट येतो. कारण ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणात गॅस आपला क्लीन करणार त्यावेळेस तुम्ही ते गरम पाणी यूज करू शकता. आता राहिला प्रश्न हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याला पण तुम्हाला डिशवॉश लिक्विड टाकूनच आता स्वच्छ करायचं आहे. आता मी पण त्याला डिशवॉश लिक्विड टाकूनच स्वच्छ करणार आहे. कारण याच ठिकाणी आपण सर्व काही भाज्या वगैरे, कणिक वगैरे सर्व काही मळतो. तर या ठिकाणी पण त्याचे चिवट असे डाग असतात. तर नॉर्मली तुम्ही त्याला मिठाने पण स्वच्छ करू शकता किंवा तुम्ही डिशवॉश लिक्विड टाकूनही करू शकता. तर मी ऑलरेडी ते बनवलेलं होतं बाउलमध्ये, तर मी त्यानं सर्व काही स्वच्छ करणार आहे. फक्त आपल्याला जी ग्लासची स्लाईड आहे आपल्या शेगडीची तर त्यालाच हे लावायचं नाही. त्याला फक्त आपल्याला डिशवॉश लिक्विडच लावायचं आहे. बाकी तुम्ही या प्लॅटफॉर्मवरही त्याचा यूज करू शकता. आता मी तुम्हाला या ठिकाणी गरम पाण्याचा यूज कशासाठी करायला सांगितला होता, की कारण गरम पाण्यामुळे जे आपले तेलाचे चिकट डाग वगैरे असतात, चिवट डाग असतात ते इझिली निघून जातात. त्यामुळे मी तुम्हाला गरम पाण्याचा यूज करायला सांगितला होता. जर तुम्ही डेली यूज करणार असाल तर तुम्ही नॉर्मली आपलं थंड पाणी असलं तरीही चालेल. पण जेव्हा तुम्ही 15 दिवसाला किंवा महिन्याला जर यूज करणार असाल, मी सांगितले अशा प्रकारे क्लिनिंग करणार असाल तर तुम्ही गरम पाण्याचा आवर्जून वापर करा. आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बर्नर कसे क्लीन करायचे किंवा बर्नरमधला जो फ्लेम आहे तो कमी येत आहे किंवा काहीच बर्नरच्या पोर्समधून गॅस निघत आहे आणि काहीच्या निघत नाही हे याबद्दल व्हिडिओ जाणून घ्यायचा आहे का, तर तशी मला कमेंट करा. त्यानंतर मी त्यावरती सेपरेट असा व्हिडिओ तुम्हाला बनवून सांगेल. आता त्या बेसिनच्या साईडची सुद्धा जागा आपल्याला यानेच क्लीन करून घ्यायची आहे. कारण त्याच ठिकाणी आपण सर्व काही प्लेट, डिशवॉश वगैरे म्हणजे प्लेट वगैरे सर्व काही भांडे आपण स्वच्छ करत असतो. तर त्या ठिकाणी काय होतं की जे आपलं डिशवॉश यूज केलं जातं किंवा जी पण साबण यूज केल्या जाते त्यामुळे पांढरे डाग उमटतात. तर ते पांढरे डाग अशाच प्रकारे आपण स्वच्छ केले तर ते पण निघून जातील आणि त्यालाही आपल्याला कपड्यानेच पुसून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी कुठेही पाण्याचा वापर केला नाही किंवा पाण्याने असं धुवून घेतलेलं नाही. अगोदर
अगोदर नॉर्मली कपड्याने सगळं काही क्लीन करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला पाण्याने स्वच्छ पाण्यामध्ये कपडा बुडवून त्याला 4 ते 5 वेळेस असं पुसून घ्यायचं आहे. आणि आता ही वरची साईडसुद्धा आपल्याला छानपैकी मी क्लीन करून घेणार आहे, कारण या ठिकाणी तेलाचे चिवट डाग वगैरे उडलेले असतात. अशा प्रकारे जर तुम्ही तुमचा किचन क्लीन केला ना, तर बघायलाही एवढं छान वाटणार आणि ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक वगैरे करणार तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटणार की मला आता परत माझा किचन घाण करायचाच नाही किंवा मला स्वयंपाक करण्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे, अशा प्रकारे. आणि करतानाही तुम्हाला खूप फ्रेश वाटेल, कारण सर्व काही छानच असणार आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला ही जी बेसिंग आहे ती पण सर्व काही वॉश करून घ्यायची आहे. ही तर तुम्ही डेलीच करतच असाल. ज्यावेळेस आपण आपली नॉर्मली भांडे वगैरे सर्व काही धुवून झाल्यानंतर एकदा तरी आपण दिवसातून याला छान असं डीप क्लीन करतच असतो, तर याच्याबद्दल काही सांगण्याची गरजच नाही आहे. आता फायनली आपला सर्व काही जो किचन आहे तो क्लीन झालेला आहे. आता सगळ्यात शेवटीला एक सुती कपडा घ्यायचा आहे, त्याला छानपैकी असं धुवून घ्यायचं आहे आणि परत एकदा फायनल असं सर्व काही चकाचक करून असं क्लीन करून घ्यायचं आहे. चला तर आता मी तुम्हाला सर्व काही फायनल लूक दाखवते. तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन एका व्हिडिओसह परत भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.